तर मित्रांनो, आमच्या मागून मावशी पण येते आणि ते 2-3 मावशी आहेत माझ्या, त्या पण यायला लागलेत. म्हणजे चला, पण काकाने एवढं उन्हामध्ये एवढं हे करून टाकल्याने डोकं तापलंय आमचं. तिथं बसा, तिथे थांबा, तिथे उन्हामधून येऊ नका असं काका बोलत आहेत. काय करणार, काकाने एकट्याने पाठवू नाही शकत. खरंच मी जे बोलतात ना, वयस्कर माणसं असतात ना, त्यांनी एवढी ताकद कुठून येते काय माहिती यार. खरंच लय ताकद असते त्यांच्यामध्ये. चला, आणि त्यांचा कसं जन्म झालेला असतो त्यांच्या गावाला. त्यांनी जे बोलतात ना पौष्टिक आहार त्यांनी तेव्हा खाल्लेला आहे. एवढा चांगला पौष्टिक आहार त्यांनी खाल्लेला आहे ना, खूप चांगला पौष्टिक आहार खाल्लेला. बघा मावशी बघा. खूप भारी खतरनाक आहे. जे आता बघा, आता हे बघा आले तिथे काय भेटतंय काय, काहीच नाही. ज्या झाडावरती हे काजूचं झाड आहे, तर काजूच्या झाडावरती काहीच नाही. आणि ऊन बेकार आहे ना, ऊन खूप आहे ऊन. त्याच्यामुळे खूप, मी तुम्हाला पहिलाच बोलतोय की बेकार प्रचंड ऊन आहे गावी. जर तुम्हाला आता यायचं असेल ना, तर खरंच टोपी, डोक्याला टोपी बांधा खरंच. आणि खूप बेकार ऊन आहे गावी, बघू शकता. उन्हामधून बघा माझे डोळे पण बारीक झालेत, एवढं ऊन लागतं डोळ्यावरती. बघा काठी घेतली मी आता हातामध्ये, ही छोटीशी काठी घेतली. काकाने मोठी काठी घेतली, त्यांना जशी पाहिजे तशी काठी भेटलीच नाही. काका पुढे चालले शोधत शोधत. तर चला काका, येतो मागून तुमच्या. काय करणार, एक काकांना एकट्यानं सोडू शकत नाही आम्ही. तर चला जाऊया आपण. बघा काका कसे शोधतायत, त्यांची नजर बघा काय तेज आहे. बघा एक कशी काठी बघतात ना, की हातात एकदम मजबूत राहिली पाहिजे. त्यांच्या हातामध्ये कोयती पण आहे.
आणि एक काठी आहे ती, पण ती काठी पण मजबूत आहे, पण त्यांना तशीच काठी पाहिजे बघा. भेटली वाटतं. आणि ते पूर्ण खालून कोपऱ्यातून बघतात की बाबा खालून पण मजबूत आहे, वरती पण मजबूत आहे का नाही काठी. आणि काठी मजबूत असणं खूप गरजेचं असतं वयस्कर माणसांना. आणि कधी कधी बोलतात ना चालायला गेल्यावर चक्कर विक्कर येतात, ती काठी एक बोलतात ना एक आधार आहे. भेटली काठी काकांना, बहुतेक भेटली बघा. तोडली पण ती खालून त्यांनी बघा. आता त्याला सोलतायत मस्तपैकी. खूप म्हणजे बोलतात ना की मेहनती ही गावची माणसं खूप असतात, कष्टाळू खूप असतात. आणि आपली कोकणी माणसं तर ऐकतच नाही मेहनत करायला. तर काकांवरूनच बघू शकता किती म्हणजे बघा एक एक कोपरा म्हणजे हाताला लागू नये. ती पण शोधली आणि ती एवढी मजबूत शोधली ना काठी. हे बघा खूप मजबूत शोधलेली काठी. आणि मी पण बघायला चाललो पुढे कुठे काय. हे बघा आता जेव्हा दोन भाग करतील, 2 भाग करून हे करतील. तर बाई खूपच खरं असं काम करायला ना खरंच आहे मेहनत लय लागते. त्यांनी बघा मला आम्हाला अर्धा पाऊण तास आम्ही जंगलात फिरतोय, ती फक्त एक काठीसाठी. आणि ती पण काठी मजबूत पाहिजे त्यांना, अशी नाही हलकी फुलकी नाही पाहिजे आपल्याला. बोलणार बघा अजून एक शोधतायत, म्हणजे एक भेटले पण अजून एक शोधतायत. त्यांना बोलत नाही ना काट्या, तर 2-3 काट्या घेऊन जाणार आणि आमचा उन्हामध्ये एकदम घामटा काढणार. काका बघा आता मागे शोधतायत. बाप रे बाप, खतरनाक नजर आहे काकांची. म्हणजे एक एक काठी अशी शोधतायत ना, खूप भयानक पद्धतीने शोधतायत. लय पण बरं आहे चला. म्हणजे बोलतात ना ह्या वयात पण तो जोश आहे, काम करायचा जोश आहे अजून ह्या वयात पण. बघा भेटली वाटतं, भेटली बघू शकता. म्हणजे खरंच म्हणजे ह्या वयस्कर माणसाकडून, आपल्या वयस्कर माणसाकडून खूप काय शिकण्यासारखं आपल्याला खूप काय आहे. आणि शिकणं खूप गरजेचं आहे. खरंच या माणसाकडून खूप काय शिकणं गरजेचं आहे वयस्कर माणसाकडून, आणि शिकलंच पाहिजे आपण. चला दाखवतो पुढे अजून काय काय होत आहे ते. जर हे जे बघताय तुम्ही आतमध्ये गाय ठेवलेले, गुरं ठेवलेले आहेत, ह्याला गाईचा गोटा असं म्हणतात गावच्या ठिकाणी. खूप छान पद्धतीने ते बनवलं आहे, बघू शकता. एका घरासारखं बनवलेलं आहे. आपली कोकणी माणसाची हीच एक पॉवर असते की करायचं तर एकदम भारी करायचं, बघू शकता. आणि आता तुम्हाला दाखवतो फणस खरंच खूप कमी आलेत. फणस पण महाग होतील, जर आले तर लई महाग होतील फणस. जर तुमच्या गावात असतील, तुमच्या घरामध्ये, घराच्या बाजूला जर तुमचं फणसाचं झाड असेल तर खरंच घ्या काढून आणि खावा. ह्या चढणे असा गावी जायला, आमच्या गावी जातो आम्ही. बघा काका परत पुढे, ऐकतच नाही काका. त्याचं चालणं बघा ना यार मित्रांनो, खरंच लय ग्रेट आहे. आपल्याला खूप काय त्यांच्याकडून शिकणं खूप काय गरजेचं आहे. चला मित्रांनो, बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. असंच प्रेम करत राहा दादूसवरती. ओके बाय. चला.